नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावरती निबंध घेऊन आले. तर हा निबंध मुलांना तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा तुम्हाला शाळेच्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंतही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूया माझा आवडता ऋतू पावसाळा. मला कोणीही विचारले की तुझा आवडता ऋतू कोणता, तर मी चटकन सांगेन की पावसाळा. पावसाळा धरतीला एक अद्वितीय रूप प्रदान करतो. पावसाच्या रिमझिम पडणाऱ्या धारा या सृष्टीला नवीन जीवन देतात. भारतासारख्या कृषी प्रधान देशासाठी पावसाळा ऋतू हा सुख आणि समाधान सोबत घेऊन येतो. पावसाळ्याच्या आधी काही महिने कडक उन्हाळा असतो. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे तर साऱ्यांच्या शरीराची लाही लाही होत असते. सगळीकडे पाण्याची कमतरता भासू लागते. शेतकरी राजा तर आभाळाच्या दिशेला डोळे लावून पावसाची वाट बघत असतो. पाऊस चांगल्याला पडावा आणि पीक उत्तम प्रकारे यावे यासाठी देवाकडे हात जोडून प्रार्थना करतो. आषाढ महिना चालू होताच पावसाचे संकेत साऱ्या सृष्टीला मिळू लागतात. आभाळात काळे ढग पाहून लोक आनंदित होतात. सारी सृष्टी सुखावते. ढगाचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट लोकांमध्ये जगण्याचा एक नवीन उत्साह भरतो. काही दिवसातच पावसाच्या सरी रिमझिम बरसू लागतात. सगळा दाह हळूहळू शांत होतो. सारी सृष्टी आनंदित होऊन पावसाचे स्वागत करते. पावसाच्या आगमनाने साऱ्या वातावरणात शीतलता पसरते. ही शीतलता मनाला सुखद अनुभव देते. पहिल्या पावसाने मातीला एक आल्हाददायक सुगंध येतो. झाडे झुडपे हिरवेगार होऊन जातात. नदी नाले तलाव झरे भरून वाहू लागतात. जमिनीवर सर्वत्र हिरव्या गवताचा जणू गालीचाच पसरून जातो. प्राणी हिरवे कोवळे गवत आनंदाने खातात. आंब्याच्या फांद्यावर बसून कोकिळा कुहू कुहू करायला लागते. रानामध्ये मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करायला लागतात. कधीतरी अचानक इंद्रधनुष्याचे दर्शन होते. सारे वातावरण प्रसन्न होऊन जाते. सर्वांची पाण्याची चिंता मिटते. शेतकरी सुखावतो. झाडे वेली हिरव्यागार होऊन जातात आणि या धरतीला जणू हिरव्या शालूने सजवतात. सारा निसर्ग मनमोहक होऊन जातो. पावसाळा आनंद आणि उल्हासाचा ऋतू आहे. गावातील लहान लहान मुलं पावसात भिजून खेळ खेळतात. मुली एकत्र जमून झाडाच्या फांदीला झोका बांधून झोक्याचा आनंद घेतात. शेतकरी खुश होऊन शेतीच्या कामाला सुरुवात करतो. नांगरणी पेरणीची कामे वेग घेऊ लागतात. याच ऋतूमध्ये येणारे 15 ऑगस्ट, रक्षाबंधन, जन्माष्टमी तसेच गणेशोत्सवासारखे सण पावसाळ्याच्या आनंदामध्ये नवा उत्साह भरतात. पावसाळा हा कवींचा तसाच कलाकारांचा आवडता ऋतू आहे. चित्रकार पावसाळ्यामध्ये दिसणारे विहंगम दृश्यांच्या रेखाटनामध्ये मग्न होतात. कवी तर पावसावर विविध कविता करतात. कधी कधी अतिवृष्टीमुळे या ऋतूमध्ये नद्यांना भयानक पूर येतो. पुरामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होतात. झोपडी कच्ची घरे जमीनदोस्त होतात. यामुळे अनेक लोक बेघर होऊन जातात. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. या ऋतूमध्ये मलेरिया सारख्या रोगांचा प्रसार होतो. तरीही पावसाळ्याचे महत्व काही कमी होऊ शकत नाही. अमृतासारखे जल देणारा या ऋतूचा उपकार आपण कसे विसरू? बरोबर आहे ना?
जर का पाऊसच पडला नाही तर शेती होईल का? आपण जगू का? आपल्याला जर आपण जेवणाशिवाय थोडे दिवस जगूही, पण पाण्याशिवाय जगू शकू का? नाही. तर आपल्या जीवनात पाऊस आणि पाणी हे अत्यंत महत्वाचे असे घटक आहेत. तर पावसाळा हा प्रत्येकाचाच आवडीचा ऋतू असला पाहिजे, बरोबर आहे ना? काहींना तो ऋतू आवडत नाही का, तर पावसाळ्यात घाण होते, चिकचिक होते. पण ह्याच पावसामुळे आपल्याला पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. तर आजचा हा पावसाळा हा निबंध तुम्हाला कसा वाटला? हा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.